नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण अशा एका औषधाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत जी खूप लोक ॲसिडिटी, छातीत जळजळ, गॅस आणि आंबट ढेकर यासाठी वापरतात। त्या औषधांचं नाव आहे न्यूपेंडा DSR। पण ही गोळी नेमकी कशासाठी वापरतात, ती कशी काम करते, तिचे साईड इफेक्ट काय आहेत आणि ती कोणी घेऊ नये, ही संपूर्ण माहिती आज आपण सोप्या मराठीत जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात आधी जाणून घेऊया न्यूपेंडा DSR म्हणजे काय। ही औषध मुख्यतः ॲसिडिटी आणि ॲसिड रिफ्लेक्ससाठी वापरले जाते। म्हणजेच पोटातील ॲसिडवर येऊन छातीत जळजळ होणे, आंबट ढेकर येणे किंवा घशात जळजळ होणे अशा समस्यांमध्ये डॉक्टर ही औषधे देतात। या कॅप्सूलमध्ये 2 औषधी घटक असतात। पहिला आहे पॅन्टोप्रोझोल। हा घटक पोटामध्ये जास्त ॲसिड तयार होणे कमी करतो, त्यामुळे ॲसिडिटी आणि छातीतली जळजळ कमी होते। दुसरा घटक आहे डॉमपेरिडोन। हा घटक अन्न लवकर पचवायला मदत करतो आणि मळमळ, उलटी किंवा पोट फुगणे कमी करतो। आता प्रश्न येतो की ही औषध कोणत्या समस्यांमध्ये वापरतात। जर तुम्हाला सतत ॲसिडिटी होत असेल, छातीत आग होत असेल, आंबट ढेकर येत असतील, जेवणानंतर पोट जड वाटत असेल किंवा मळमळ आणि उलटी होत असेल, तर डॉक्टर न्यूपेंडा DSR देऊ शकतात। आता महत्त्वाचा प्रश्न, ही औषधे कशी घ्यावी। साधारणपणे ही कॅप्सूल सकाळी रिकाम्या पोटी किंवा जेवणाच्या अर्धा तास आधी घेतली जाते। कॅप्सूल चावू नये किंवा उघडू नये, पूर्ण पाण्यासोबत गिळावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय डोस वाढवू नका। आता साईड इफेक्टबद्दल बोलूया। काही लोकांमध्ये डोकेदुखी, तोंड कोरडे पडणे, चक्कर येणे, पोटदुखी, जुलाब असे साईड इफेक्ट दिसू शकतात। जर छातीत जास्त वेदना होत असतील, सतत उलटी होत असेल किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल, तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या। आता एक महत्त्वाची गोष्ट, खूप लोक छोटीशी ॲसिडिटी झाली तरी रोज ही गोळी घेतात, पण कोणतीही ॲसिडिटीची औषधं जास्त काळ स्वतःहून घेणं धोकादायक ठरू शकतं। त्यामुळे वारंवार ॲसिडिटी होत असेल तर डॉक्टरांकडून योग्य तपासणी करून घ्या। ॲसिडिटी कमी करण्यासाठी काही सोप्या टिप्स। खूप तिखट आणि तेलकट पदार्थ कमी खा। रात्री उशिरा जेवू नका। जेवल्यानंतर लगेच झोपू नका। चहा आणि कॉफी कमी करा। स्मोकिंग आणि अल्कोहोल टाळा। जर मित्रांनो, आज आपण न्यूपेंडा DSRबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतली। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच मेडिकल माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।